खरं तर आपण आहोत शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन असणाऱ्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये आहोत आणि या ठिकाणी भव्य असं महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे. आणि खरं तर आज मला एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मला आवडलेला स्टॉल म्हणजेच मागे बघा लिहिलेलं दिसतंय वर्धेनी इंडस्ट्रीज रांजणगाव महागणपती येथून या ताई आलेल्या आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे तर यांनी अगरबत्तीचं हे स्वतः उत्पादन करतात, स्वतः विक्री करतात आणि खरोखर महिला सक्षमीकरण काय असतं ज्यावेळेस महिला एकत्र येतात त्यावेळेस खूप मोठी ताकद होते, तयार होते. आज त्यांनी जवळपास 15 महिला एकत्र येऊन त्यांनी सुवासिक अगरबत्ती या ठिकाणी गुलाब अगरबत्ती आहे, पायनॅपल आहे, कापूर आहे, मोगरा आहे, कस्तुरी आहे आणि तसेच मोगरा अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या अगरबत्त्या त्या स्वतः उत्पादित करतात. आता त्या उत्पादनाविषयी आणि त्यांच्या बचत गटांविषयी आदरणीय शेळकेताई तुम्ही आम्हाला माहिती द्यावी. काय सांगाल तुमच्या उत्पादनाविषयी, बचत गटाविषयी? नमस्कार, माझे नाव सुनीता शेळके. मी रांजणगाव गणपतीमधून आलेले आहे, पुणे इथून. आम्ही 15 महिलांनी एक उत्पादक गट तयार केलेला आहे आणि आमच्या उत्पादक गटाचे नाव आहे वरदायिनी पुनर्निर्मिती निर्माल्य उत्पादक गट. आम्ही या उत्पादक गटामध्ये 15 महिला जणी काम करतो. आम्हाला स्टार्टिंग आमचा 6 महिन्यांपूर्वी झालेला आहे सर. 6 महिन्यानं आम्हाला पंचायत समितीकडून 5 लाख रुपये आम्ही निधी घेतला त्यांच्याकडून. 5 लाख रुपये निधीमधून आम्ही काही मशिनरी खरेदी केल्या. त्या मशिनरीमधून आम्ही ही अगरबत्ती तयार केली. अगरबत्ती ही आमची केमिकल विरहित आहे सर, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं केमिकल आम्ही वापरत नाही आहे. आम्ही फुलांपासून अगरबत्ती तयार करतो. महागणपतीच्या चरणावरतीची फुलं वाहिली जातात, ती फुलं आम्ही सुकवून ती ड्राय करून त्याच्यापासून पावडर तयार करतो आणि त्या पावडरपासून आम्ही ही अगरबत्ती तयार करतो. त्यात छोटे छोटे परफ्यूम वापरले जातात आणि ही अगरबत्ती वापरायला एक नंबर आहे सर, म्हणजे केमिकल विरहित आहे. आणि हा व्यवसाय आमचा खूप छान चाललेला आहे. उमेदचं आमच्यावर उपकारी म्हणायचे सर, कारण त्यांनी आम्हाला हा व्यवसाय करायला मदत केली आणि ह्या व्यवसायातून आम्हाला थोडी काही इन्कम होती की आम्ही आमचे जे आम्ही निधी घेतलाय कर्ज घेतले ते आम्ही देऊ, काही शिल्लक राहील ते महिलांसाठी देतो आणि याच्यामधून आम्हाला महिलांचे घर खर्चासाठी खूप मोठा हातभार लागलेला आहे. थँक्यू उमेदमुळे आम्हाला महिलांना पायावरती उभे राहायला मदत झाली. शेळकेताईंनी सांगितलं की आम्ही 15 महिला एकत्र येऊन हा व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे. 5 लाखाचं त्यांनी लोन घेतलेलं आहे आणि बिंदासमध्ये आज ते म्हणतात की आम्ही काम करतोय, उत्पादन विक्री ते वाढवत आहेत आणि छानपैकी ते कर्ज देखील फेडत आहेत आणि 15 महिलांचं आज सक्षमीकरण झालेलं आहे. ताई, तुमच्या वर्धायनी इंडस्ट्रीजच्या पुढील वाटचालीसाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या असणाऱ्या सर्व माता भगिनींना देखील मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.